नमस्कार मैत्रिणींनो. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 4 इंचाची बिना अस्तरची बाही कटिंग अगदी सोप्या पद्धतीने सांगणार आहे. तर एका ताईची मला कमेंट आलेली होती की बिना अस्तरच्या बाहीचं कटिंग कसं करायचं ते सांगा. तर अगदी डिटेलमध्ये मी तुमच्याशी सर्व काही बाही कटिंगच्या रिलेटेड टिप्स शेअर केलेले आहेत, जेणेकरून तुम्हाला कितीही इंचाची बाही असू द्या, 5 इंच, 6 इंच, 8 इंच, तर ती तुम्हाला डोळे झाकून जमणार आहे. तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघितलं तर तुमच्या लक्षात येणार आहे. तर येथे मी राजाराणी कोचिंग पद्धतीने अगदी प्रोफेशनल तुम्हाला बाही कटिंग कसं करायचं ते शिकवलेलं आहे, जेणेकरून बाही तुमची कमी पडणार नाही. नमस्कार मैत्रिणींनो. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे 4 इंचाच्या बाहीचं म्हणजे बिना अस्तरच्या बाहीचं कटिंग कसं करायचं, याची कमेंट मला आलेली होती. तर त्यांनी खूप रिक्वेस्ट केलेली आहे, त्याच्यामुळे मी खास त्यांच्यासाठी व्हिडिओ बनवत आहे. बिना अस्तरच्या ब्लाऊजसाठी 4 इंचाच्या बाहीचं कटिंग कसं करायचं, तर याची अगदी सोपी पद्धत आपण पाहणार आहोत. व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. तर फक्त 4 इंचाच्याच बाहीचं कटिंग नाही, तर तुम्हाला कोणत्याही साईजच्या मापासाठी आणि कितीही इंचाची बाही असू द्या तुमची, 5 इंचाची, 6 इंचाची, तर त्या बाहीचं कटिंग तुम्हाला अगदी डोळे झाकून करता येणार आहे. एवढे सोपे ट्रिक्स मी ते सांगितलेले आहेत आणि माझ्या पद्धतीने जर तुम्ही बाही कटिंग केलं तर तुमची बाही कटिंग अजिबात चुकणार नाही आणि कुठेच कधीच कमी पडणार नाही. बाही जोडताना एकदम परफेक्ट येते. त्याच्यामुळे काही टिप्स मी पुढे तुमच्याशी शेअर केलेले आहेत. तसेच काही काही नवीन फॉर्म्युला मी तुमच्यासाठी शेअर केलेले आहे, जेणेकरून तुमची बाही कटिंग आयुष्यात कधीच चुकणार नाही. तर सारे कमेंट्स येत असतात, तर त्या कमेंट्सवरती मी नक्की व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करत असते. मला जसा वेळ मिळेल तशी मी प्रत्येक कमेंट्सला रिप्लाय करत असते आणि जर कोणाला रिप्लाय द्यायचा राहिला असेल तर प्लीज त्यांनी समजून घ्या आणि नेक्स्ट व्हिडिओ नक्कीच तुमच्या कमेंट्स वाचून तुमच्यासाठी मी बनवण्याचा प्रयत्न करेल. व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट्स करा. मी तुमच्यासाठी मी व्हिडिओ बनवण्याचा नक्की प्रयत्न करेन. चला तर मग आज आपण पाहणार आहोत 4 इंचाची बिना अस्तरची बाही कशी कटिंग करायची. तर मग वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर येथे बघू शकता डबल फोल्डमध्ये मी इथे कापड घेतलेलं आहे, जेणेकरून तुम्हाला बाहीचं परफेक्ट कटिंग आहे ते इथे समजणार आहे. तर इथे बघू शकता बाहीची मापे लिहिलेली आहेत. मी बाही उंची आहे 4 इंच, छाती 34 इंच आहे आणि बाहीची रुंदी आपण 8 इंच घेणार आहोत. तर बाहीची रुंदी 8 इंच कशी आली हे पुढे मी फॉर्म्युलेसहित डिटेल तुम्हाला समजावून सांगितलेलं आहे की छातीनुसार बाहीची प्रत्येक रुंदी कशी घ्यायची. तर दंडगेर आहे 5.5 इंच. ते मी तुम्हाला राजाराणी कोचिंग पद्धतीने बाहीची रुंदी कशी घ्यायची ते इथे डिटेलमध्ये लिहिलेलं आहे. तर याचा स्क्रीनशॉट तुम्ही मारून घेऊ शकता. तर बाहीचा आपला डायग्राम आहे तो सेम याच पद्धतीने येणार आहे, बघू शकता. तुम्ही स्क्रीनशॉट मारून घ्या आणि व्यवस्थित ही मापे आणि हा फॉर्म्युला तुमच्या ह्याच्यामध्ये नोट्समध्ये लिहून घ्या, म्हणजे प्रॉपर तुम्हाला समजून जाईल की आपल्याला बाहीच्या उंचीनुसार मुंडा खोली कशी घ्यायची. तर इथे बाहीचा चार्ट आहे बघा. एका साईडला बाहीची उंची आहे, एका साईडला मुंडा खोली आहे. तर 3 इंच बाही असेल तर 1.5 इंच मुंडा खोली घ्यायची आहे. 4 इंच असेल तर 2 इंच मुंडा खोली घ्यायची. 5 इंच असेल तर 2.5 इंच, 6 इंच असेल तर 3 किंवा 3.5 इंच घ्यायची आहे आणि 6 पेक्षा जास्त असेल तर 3.5 इंचच आपल्याला मुंडा खोली घ्यायची आहे. आणि बाहीरुंदीचा फॉर्म्युला इथं सर्वात महत्त्वाचा बघा. छातीचा चौथा भाग घ्यायचा आहे प्लस त्याच्यात 1.5 इंच करायचा आहे आपल्याला आणि त्याच्यातून आपल्याला 2 इंच मायनस करायचा आहे. हा फक्त फॉर्म्युला तुम्ही डोक्यात ठेवायचा आहे. तुम्हाला कोणत्याही छातीची बाही असू द्या, तुम्ही डोळे झाकून कटिंग करणार आहात. तर याचा व्यवस्थित स्क्रीनशॉट मारून घ्या आणि तुमच्या नोट्समध्ये हे सर्व माहिती आहे ती लिहून घ्या, म्हणजे प्रॉपर तुम्हाला स्टेप बाय स्टेप पुढे मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगेल ते तुमच्या लक्षात येणार आहे. कारण की डेली मी तुमच्याशी असेच अगदी फॉर्म्युलेसहित व्हिडिओ तुमच्याशी टिप्ससहित शेअर करणार आहे मैत्रिणींनो. तर बघा आपली छाती किती आहे इथे 34 इंच. तर त्या फॉर्म्युल्यानुसार तुम्हाला इथे मी दाखवते. तर त्याचा चौथा भाग घेतला 8.5 इंच, त्याच्यात प्लस 1.5 इंच करायचं आणि आलं आपलं 10 इंच आणि त्याच्यातून आपल्याला 2 इंच मायनस करायचं आहे. तर हा आहे बाहीरुंदीचा फॉर्म्युला. ठीक आहे. तर हा फॉर्म्युला वापरून तुम्ही इथे कोणत्याही छातीच्या बाहीची रुंदी आहे ती काढू शकता. ठीक आहे. तर इथे मी बाहीरुंदीचा फॉर्म्युला लिहून दाखवते तुम्हाला. बाहीरुंदीचा फॉर्म्युला असणार आहे आपला छातीचा चौथा भाग करायचा आहे प्लस त्याच्यात 1.5 इंच मिळवायचा आहे. तर इथे बघू शकता मी लिहून देते तुम्हाला. छातीचा चौथा भाग करायचा प्लस त्याच्यात 1.5 इंच करायचं आणि जेवढं काही येईल त्याच्यातून 2 इंच मायनस करायचं. तर इथे येणार आहे आपलं बघू शकता 34 साईजसाठी 8 इंच आपली रुंदी काढलेली आहे. तर बऱ्याच मैत्रिणींना प्रश्न पडतो की रुंदी किती घ्यायची, कशी घ्यायची. तर याच्यानुसार तुम्ही सर्व साईजसाठी रुंदी काढू शकता. इथपर्यंत तुम्हाला समजलं असेल. ठीक आहे. आणि काही समजलं नसेल तर मला कमेंटमध्ये नक्की विचारत चला. तर इथे 34 साईजसाठी आपली 8 इंच रुंदी आलेली आहे आणि याच फॉर्म्युल्यानुसार मी सर्व साईजची रुंदी काढून घेतलेली आहे बघा. याचा सुद्धा तुम्ही स्क्रीनशॉट मारून घेऊ शकता. जास्त कष्ट घ्यायची तुम्हाला गरज नाही. डायरेक्ट तुम्हाला सर्व काही शेअर केलेलं आहेत मी टिप्स इथे बघा. व्यवस्थित दिसत नसेल तर थोडंसं झूम करून तुम्ही इथे स्क्रीनशॉट मारून घेऊ शकता. छाती एका साईडला लिहिलेलं आहे मी आणि रुंदी त्यानुसार घेतलेली आहे बघू शकता. चला तर मग आता आपली बाहीला सुरुवात करूया.
तर आपल्याला काय करायचं आहे, अगोदर 1.5 इंचाचं शिलाई मार्जिन सोडून द्यायचं आहे बिना अस्तरच्या बाहीसाठी. तर हे 1.5 इंच आहे ते आपल्याला आतमध्ये फोल्ड करण्यासाठी लागतं. आणि तुमची अस्तरची बाही असेल तर तुम्ही 1 इंच घ्यायचं आहे. ठीक आहे. तर इथे बिना अस्तरची बाही आहे त्याच्यामुळे आपण फोल्ड करण्यासाठी 1.5 इंच हे शिलाई मार्जिन घेतलं. तर मी ते व्यवस्थित प्रॉपर लिहून दिलेलं आहे म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आणि पूर्ण उंचीमध्ये आपल्याला अर्धा इंच प्लस करायचं आहे. तुमची उंची 4 इंच आहे तर तुम्ही अर्धा इंच प्लस करून 4.5 इंचावरती इथे पूर्ण उंचीचं मार्किंग करायचं. तुमची 5 इंच उंची असेल तर तुम्ही 5.5 इंचावरती मार्किंग करायचं अर्धा इंच प्लस करून. या पद्धतीने उंचीचं मार्किंग करून घ्यायचं. तर याची देखील सरळ रेषा मी आखून घेते. 4 अधिक अर्धा 4.5 इंचावरती मी इथे मार्किंग करून घेतलं. ठीक आहे. इथपर्यंत समजलं. 1.5 इंच शिलाई मार्जिन सोडलं आणि पूर्ण उंचीत अर्धा इंच प्लस केलं आणि त्याचं मार्किंग करून घेतलं. तर आता बाही रुंदीचं मार्किंग आपण करून घेऊया. तर इथून बंद बाजूकडून इकडे आपल्याला बाहीची रुंदी टाकायची आहे. मगाशी आपण फॉर्म्युलानुसार काढलेली होती बघा. 8 इंच रुंदी आलेली आहे आपली. तर इथे आपण हा फॉर्म्युला वापरून रुंदी काढलेली होती बघू शकता. 8.5 इंच अधिक 1.5 इंच आलं 10 इंच वजा 2 इंच बरोबर आलेली आहे 8 इंच रुंदी. मी इथे तुम्हाला फॉर एक्झाम्पल 34 साईजच्या मापासाठी दिलेलं आहे. तुमची 36 असेल तर फॉर्म्युलानुसार तुम्ही रुंदी टाकू शकता. ठीक आहे. तर इथे मी 34 साईजसाठी 8 इंचावरती रुंदीचं मार्किंग केलेलं आहे. तर हे सर्वात महत्त्वाचं मार्किंग आहे मैत्रिणींनो. बऱ्याच मैत्रिणींना रुंदी किती घ्यायची हा खूप मोठा प्रश्न असतो नवीन शिकणाऱ्या. तर इथे बघा सरळ खाली आखून घ्यायचं आहे. डायरेक्ट मी इथे क्रॉस घेतलेला आहे. ठीक आहे. तर असं होतं बऱ्याच वेळा. तर काही टेन्शन घ्यायचं नाही. मी तुम्हाला ते कंटिन्यू करते. ठीक आहे. ती सरळ रेष तुम्हाला आखून घ्यायची होती कारण की याच्यामध्येच आपलं बाहीचं कटिंग येणार आहे. तर बघा आता बाहीची उंची किती आहे आपली 4 इंच. तर त्याच्यानुसार मुंडा खोली किती घ्यायची आहे आता इथे 2 इंच. ठीक आहे. तर 2 इंचावरती मी मार्किंग करून घेते. या पद्धतीने 2 इंचावरती मी मुंडा खोलीचं मार्किंग केलं. आता ही मुंडा खोलीची रेषा पण आखून घेते इथे. मुंडा खोली मी इथे लिहिते. तुम्ही कॅप हाईट म्हणू शकता, मुंडा खोली म्हणू शकता. ठीक आहे. तर आता इथून इथं आपल्याला हे तिरकी रेषा आहे ती आखून घ्यायची आहे बंद बाजूकडून. 2 इंचाचं जे मार्किंग केलं तिथपर्यंत अशी तिरकी रेषा आखून घ्यायची. ठीक आहे. आता बंद बाजूकडून 1 इंचावरती मार्किंग करायचं आहे. आता इथून फक्त मार्किंग मी किती इंचावर करत आहे हे फक्त लक्षात घ्या. एकदा का तुम्ही ही सर्व मार्किंग लक्षात ठेवली की तुम्हाला आता जर नवीन शिकत असाल तर थोडंसं अवघड वाटेल पण प्रॅक्टिस केली तर तुम्हाला सहज लक्षात येणार आहे. तर बंद बाजूकडून 1 इंचावरती मार्किंग केलं आणि आतल्या साईडला 1.5 इंचावरती मार्किंग केलं. तर हे सगळ्यांसाठी तुम्हाला कंपल्सरी मार्किंग करायचं आहे. बंद बाजूकडून 1 इंचावरती आणि इथून 1.5 इंचावरती करायचं आहे. आणि 1.5 इंचावरती जे ते मार्किंग केलं तिथून 1.5 इंच पण हे सुद्धा कंपल्सरी सगळ्यांसाठी करायचं आहे. फिक्स मापे आहेत, अजिबात बदलणार नाहीत. आणि इथे बघा तिरक्या रेषेचा मध्य करायचा आणि तिथून खाली अर्धा इंचावरती पुढच्या मुंड्याचा शेप देण्यासाठी मार्किंग करायचं. सर्व मापे मी तुम्हाला कॅप्शनमध्ये लिहिलेली आहेत, कुठे किती इंच करायचं मार्किंग. ठीक आहे. त्याच्यामुळे अजिबात टेन्शन घेऊ नका. व्हिडिओ थोडासा फास्ट वाटला तर पाठीमागे घेऊन परत एकदा व्हिडिओ बघा. तर बघा हे सर्व पॉईंट जोडत आता पाठीमागच्या मुंड्याचा शेप आपण देणार आहोत. 1 इंचाचं मार्किंग मिडलमध्ये जे मार्किंग केलेलं आहे तिरक्या रेषेचं तिथे जोडायचं अगोदर. 1 इंचापासून मध्यापर्यंत जे मार्किंग केलं तिथे मी असं फ्रेंच कर्वच्या साहाय्याने जोडून घेतलं. परत पट्टी मी या पद्धतीने ठेवून 1.5 इंचाचं मार्किंग केलेलं आहे तिथपर्यंत असा आकार देऊन घेतला. बघा किती परफेक्ट शेप आलेला आहे. 1.5 इंचाच्या इथे मी तो जोडून घेतलेला आहे आकार. तर हा आपला बॅक पार्टचा मुंडा आहे तो इथे रेडी झालेला आहे बघू शकता अगदी प्रॉपर. आता पुढच्या भागाच्या मुंड्याचं कसं करायचं मार्किंग तर त्याच्यासाठी आपल्याला अर्धा इंचावरती मार्किंग करायचं. अगोदर आपण बॅक पार्टसाठी 1 इंचावरती केलं, आता अर्धा इंचावरती करायचं. आणि नंतर अर्धा इंचाचा पॉईंट आणि आपण तिरक्या रेषेचा मध्य करून जो अर्धा इंचाचा पॉईंट खाली घेतलेला होता तो जोडत या पद्धतीने पुढच्या मुंड्याचा शेप मी देऊन घेते. आता स्केल पलटवून मी सेम आपण जिथे 1.5 इंचाचं मार्किंग केलेलं आहे तिथे खाली त्याच्यात हा आकार आहे तो मी मिक्स करून घेतला. तर बघा एकदम सुंदर आणि परफेक्ट आपला शेप आहे तो इथे फ्रंटचा पण तयार झालेला आहे बघा. हा आहे बॅक पार्टचा आणि हा आहे फ्रंट पार्टचा मुंडा बघू शकता.
बस एवढंच फक्त आपल्याला मार्किंग करायचं आहे आणि याची जर प्रॅक्टिस केली तर तुम्हाला डोळे झाकून सहज जमणार आहे. फक्त इथलं मार्किंग तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. बंद बाजूकडून 1 इंचावरती घ्यायचं. परत अर्धा इंचावरती घ्यायचं. ठीक आहे. आता बघा दंडघेरा आपला आहे 5.5 इंच आणि त्याच्यापुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे. तुम्ही 2 इंच घेऊ शकता, काहीच हरकत नाही. किंवा तुम्हाला वाटेल माझी बाही कमी पडेल, तर तुम्ही वाढवून घेऊ शकता शिलाई मार्जिन. ठीक आहे, काहीच हरकत नाही आहे. तर तुम्ही माझ्या पद्धतीने जर कटिंग केलं तर तुमची बाही कधीच कमी पडणार नाही. तर हे शिलाई मार्जिन आहे ते आता मी असं इथं मला जोडायचं होतं क्रॉसमध्ये. ठीक आहे. किंवा तुम्ही सरळ पण घेऊ शकता. असं क्रॉसमध्ये इथं जोडायचं होतं. मी चुकून पहिल्यांदा तिथे घेतलेलं होतं बघा. तसं होतं आपलं काही काही वेळेस गडबडीत. तर बघा तुम्ही सरळ पण घेऊ शकता किंवा असं क्रॉसमध्ये घेतलं तर तुम्ही आतमध्ये फोल्ड करता त्यावेळेस कापड कमी पडत नाही म्हणून क्रॉसमध्ये घ्यायचं. ठीक आहे. ती तुमची मर्जी आहे शिलाई मार्जिन तुम्हाला कसं घ्यायचं आहे ते. तर बघा बाहीचं प्रॉपर आपलं इथे ड्राफ्टिंग मी तुम्हाला करून दाखवलेलं आहे. याच्यामध्ये काही समजलं नसेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. ठीक आहे. तर इथे मी सरळ पण आपण शिलाई मार्जिन घेऊ शकता हे तुम्हाला दाखवत आहे किंवा क्रॉसमध्ये पण घेऊ शकता तुमची मर्जी. आता इथे कोणताच पॉईंट मी तुम्हाला मिस होऊन दिलेला नाही. एकदम परफेक्ट डिटेल सांगितलेला आहे. तर आता आपण कटिंग करून घेऊया. तर हा सर्वात अगोदर पाठीमागच्या मुंड्याचं कटिंग करून घ्यायचं. नंतर मग बाही आपल्याला सरळ करायची आहे आणि मग पुढच्या मुंड्याचा शेप आहे तो कट करून घ्यायचा आहे. या पद्धतीने कटिंग करून घेतलं. तर बघा आपली 4 इंचाची परफेक्ट बाही इथे रेडी झालेली आहे बिना अस्तरची आणि मुंड्याचा प्रॉपर शेप पण तुम्ही बघू शकता एकदम परफेक्ट आलेला आहे. आणि आता हे मार्जिन आहे ते कसं फोल्ड करायचं बघा. अर्धा इंच अगोदर फोल्ड करायचं आतल्या साईडला आणि नंतर मग इथे या पद्धतीने 1 इंचावरती असं फोल्ड करून घ्यायचं. म्हणजे प्रॉपर आपलं शिलाई मार्जिन आतमध्ये दबलं गेलं पाहिजे 1.5 इंचाचं. आणि इथे बघा आपली परफेक्ट इथे बिना अस्तरची 4 इंचाची बाही आहे ती तयार होते आतल्या साईडला असं फोल्ड केल्यानंतर. स्टिचिंगच्या वेळेस असं तुम्हाला फोल्ड करायचं आहे म्हणून मी तुम्हाला दाखवत आहे डिटेलमध्ये. आणि या पद्धतीने एकदम परफेक्ट आपली 4 इंचाची बाही तयार झालेली आहे. विथ मार्जिन बघू शकता अर्धा इंच शिलाई मार्जिन आपलं वरती जाणार आहे आणि 4 इंचाची बाही आपली तयार होणार आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि अजून तुम्हाला कोणतं कटिंग हवं असेल ते मला कमेंटमध्ये नक्की विचारत चला. त्याच्यावरती मी तुमच्यासाठी व्हिडिओ शेअर करत असते डेली. तर या पद्धतीने तुम्हाला बाहीचं कटिंग करायचं आहे आणि तुम्हाला बाही कटिंगमध्ये या काही समजलं नसेल तर मला कमेंटमध्ये नक्की विचारा. ठीक आहे. आणि प्रॅक्टिस जर केली तर तुम्हाला सहज जमणार आहे. तसेच पाठीमागच्या 3 ते 4 दिवसात मी तुम्हाला 9.5 इंचाची बाही सेम याच पद्धतीने सांगितलेली आहे. त्याच्यामध्ये पण मी तुम्हाला कॅप हाईट छातीनुसार किती घ्यायची याचा पण चार्ट शेअर केलेला आहे. तो व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर पाहून घ्या. 9.5 इंचाच्या बाहीचं त्याच्यात पण अगदी परफेक्ट कटिंग सांगितलेलं आहे. आणि आज एका ताईच्या कमेंटवरती मी 4 इंचाची बिना अस्तरची बाहीचं कटिंग तुम्हाला प्रॉपर करून दाखवलेलं आहे. आजचा व्हिडिओ थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, हाईप करा, शेअर करा.